हेलो गाइस, तो वेलकम टू माय यूट्यूब चैनल। तो स्वागत आहे हमारे नए वाले वीडियो में आपका। तर तसंच मित्रांनो, तुम्हाला तर माहीत असेल, आज तुमचा भाऊ काय करताय बघू शकता. हे आज तुमचा भाऊ आज पीठ मळत आहे. तर तुमच्या भावाला आज नंबर आला. तसं पण आज माझ्या भावाची थोडी तब्येत वगैरे खराब आहे, तर त्याच्यामुळे आज थोडं काम मला करावं लागलं. तर कधी पण थोडं पण म्हणजे मी पप्पाची मदत करायला लागतो. आणि भावांनो, तसंच नाही, तुम्ही पण तुमच्या आईची आणि पप्पांची सर्वांची मदत करत आहात. तसंच आता मी पण थोडी पप्पाची वगैरे थोडं मदत करू लागत आहे. तर तसं आज मी थोडं येत नाही आहे, पण तरी पण ट्राय करून बघतोय. पण जसं आलं तसं करून बघतोय. नाहीतर आहेतच पप्पा, थोडं थोडं सांगतील जरा समजून, की बाळा असं नाही तसं करायला लागते, असं नाही तसं. शिकून घ्या भावांनो, कामा येते बरं समोर चालून. म्हणून म्हणतो, नाद नाही करायचा. हे करूनच घ्यावं लागतं, शिकावंच लागतं. बघू शकता तुमचा भाऊ आज हे करून बघतोय, कसं आहे कसं नाही. तर आजपर्यंत आपण कधी केलं नाही, पण आज माझा फर्स्ट टाइम आहे. मी हे करून बघतोय. तर चला, तोपर्यंत ते झालं म्हणणं तर तुम्हाला दाखवतो. बघू शकता काही, तर फायनली मी माझं पीठ मळून झालेलं आहे. तसं मला काही येत नव्हतं, पण ट्राय करून बघितलं. तर बघा, मी तुम्हाला दाखवतो आता. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला. तर हे बघा, दिसलंय? तर कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो. तरी पण खूप नरम झालेलं आहे ते, पण तरी पण मी केलंय. जसं आलं मला तसं केलंय मी. पण तुम्ही पण बघू शकता, आलं ना बरोबर. जसं वाटतं तुम्हाला खरं सांगा. आलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो. तर व्हिडिओ काही आवडली ना तुम्हाला, नक्की आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक येणार आहे. आणि फुल आज तुम्हाला मी नाईटमध्ये आज दाखवणार आहे. उद्या मला नाईटमध्ये खूप भारी म्हणजे फटारली होती माझी खूप. लय घाण पद्धतीने वाट लागली होती माझी. म्हणजे काल रात्री ना, रातच्या टाईम वाट लागली होती माझी. आज तुम्हाला दाखवणार आहे. आज जर मला जर पाहायला भेटतं ना ते, तर नक्की रात्री, आज रात्री 8 म्हणजे 12-12:30च्या दरम्यान ते दिसतंय ते. मला रात्री आज 12च्या नंतर दाखवणारच नक्की. जर भेटलं ना, तर नक्की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे दाखवणारच. तर तुम्ही पण लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तर बघू शकता काही, आता वाजले रातचे 3. तर तुम्हाला मी एक चीज दाखवणार आहे. पण तसंच तुम्हाला पण माहीत असेल, एक बाप आपल्या लेकरासाठी काय करते. तर तुम्हाला मी सर्व दाखवतो आज. आता रातचे वाजले 3 आणि हे मेट्रोचं काम इथं चालू आहे. मेट्रोचं काम चालू आहे. तुम्हाला मी एक चीज दाखवतो की एक बाप आपल्या लेकरासाठी काय करतो ते काय नाही. सर्व एक बाप असा आहे की डे नाईट ड्युटी करायला लेकरा वगैरे. तर तुम्हाला मी दाखवतो. चला इथं. हे बघा का, आता तुम्हाला दाखवतो बघा. हे वरती मेट्रोचं काम चालू आहे. आणि इथं बघा नाईट ड्युटी. बघा किती थंडी वगैरे सर्व एकदम. एवढा याच्यामध्ये जाऊन तो झोपला माणूस. हे तुम्ही बघू शकता काहीच. ते तुम्हाला हालत भाऊ, एवढी थंडी आहे. वरून थंडी वगैरे त्याच्या अंगावरती काहीच नाही आहे. आणि हा पुरा बघा एकदम सुमसाम रोडा. रातचं म्हणजे 3 वाजले आता. रातचे 3 वाजले तरी पण कोणीच नाही तिथं. तो गडी एकटाच आहे. त्याला काहीच म्हणजे त्याला थंडी गिंडी वाजू राहिली की काय माहित. थंडी गिंडी भरपूर वाजत आहे त्याला, पण काय करेन तो बी. काय करणार आहे तो पण, त्याला पण इलाज नाही ना. आता लेकरं बाकर आहे तरी पण तो काम धंदा करतो, नाईट ड्युटी करतो. बघा नाईट ड्युटी, नाईट शिफ्ट. तर काय हे तो पण हालत भाऊ. लेकरासाठी कोण काय नाही करत. बघू शकता मेट्रोचं काम चालू आहे अजून पण. तुम्हाला पण आवाज वगैरे येत असेल याचा. हे मेट्रोचं काम चालू आहे आणि ते पण नाईटला चालू आहे. आणि तो नाईटला बघू शकता तुम्ही कुठे झोपलेला आहे. आणि तो रोडवरती झोपलेला आहे. रोडवरती झोपलेला आहे आणि त्याला बघून मला पण कदर येतं. बघा मीच बघा तुम्हाला म्हणजे पूर्ण स्वेटर वगैरे घातलेलं, आता हँडग्लास पण घातले. किती थंडी असेल तुम्ही पण विचार करा. आणि मुंबईमध्ये एकटे मी. मुंबईमधून थंडी एवढी आहे तर गावाकडे किती असेल. तिकडे थोडं कमीच आहे समजा, एवढं पण नॉर्मल. पण तरी पण तो गडी एकटा का झोपलेला रोडवरती. एका लेकरासाठी पण, बाप लेकरासाठी काय करू शकते. ते फक्त लेकराला जाणू पाहिजे काही गोष्टीची. तर तसा भावांनो, बापाची लेकरांना कदर करा. ते माझं एक म्हणणं आहे. फक्त बापाची कदर करा. एक दिवस बापासाठी कामयाब व्हा. काहीतरी करून टाका बापासाठी. की नाही, की आपला बाप घरी बसून आरामात जगला पाहिजे. पण ते काय, आपण इकडे लवकर धंदे करा, आपला बाप कामाला जाते, डे नाईट करते. मजा नाही भावांनो. काय भेटू, बाय बाय.